अफेक्टेड ओल पाडलंय का पडलंय? पाडलंय का कोणी म्हणजे ग्रामपंचायत सफाई कामगारांनी ग्रामपंचायती पाडले तर मग नमस्कार, मी निर्भय महाराष्ट्र पार्टी निफाड तालुका अध्यक्ष संतोष यादवराव सुरडकर. तर आता आपण उभे आहोत कोळीवाडा ह्या परिसरात, जिथे राजश्री लॉज आणि सोसायटी, जिथं जुनी सोसायटी होती, म्हणजे ऑफिस अजूनही तिथं सोसायटीचं आहे, त्या रस्त्यावर, म्हणजे तिला बोळ म्हणता येईल, सुखदा भवनच्या एक्झॅक्ट समोर, जिथून आतमध्ये कोळीवाड्यात रस्ता येतो. तर रस्ता खूप छान आहे, तिथे सिमेंटचा रस्ता झालेला होता. तर त्या रस्त्यावर आता जेव्हा पावसाळा चालू होता, गेल्या पावसाळ्यामध्ये सिमेंटचा रस्ता फोडून गटारीवर होल पाडलेलं आहे. आणि आपण बघू शकता की हे जे खड्डा आहे, हा परिसर दाखवा, हा त्रिफुली रस्ते आणि बोळी खूप छोटी. असं दाखवलं पूर्ण, असं दिसलं पाहिजे की हा रस्ता पुढून पुढे येतो. तिकडून या असं रस्ता दाखवा. तर हा जो येणारा रस्ता आहे, ह्या रस्त्यावर मध्यभागी, रोडच्या मध्यभागी हा खड्डा केलेला होता. खड्डा दाखवा. तर हा कमीत कमी खोल 3 फूट आहे. जर हा मुलगा आहे, असं मुलं जर पळत पळत आले, त्यांचं लक्ष जर नसलं, त्या खड्ड्यात पाय गेला तर निश्चितच त्यांचा पाय तुटून तिथे अपघात होऊ शकतो. किंवा हा रस्ता ज्यावेळेस स्टेट बँकेकडे, आपलं सॉरी बँक स्ट्रीट जो रोड निफाड फाट्याकडे येतो, चिंचखेड चौफुलीकडनं, तो जाम असतो, तेव्हा बहुतेक जे वाहक आहे मोटरसायकलवाले, ते ह्या रस्त्याचा वापर करून कन्या विद्यालयाकडे जात असतात किंवा निफाड फाट्याकडे निघायचं असलं तर निघत असतात. तर हा एक शॉर्टकट म्हणून पण रस्ता वापरला जातो. परंतु हा खड्डा जर लक्षात आला नाही तर निश्चितच जर पुढचं चाक त्या खड्ड्यामध्ये एखाद्या मोटरसायकलचं गेलं तर मोठी हानी होऊ शकते. आणि तिथं पाणी तुंबत होतं. म्हणून ज्यावेळेस ग्रामपंचायत असेल किंवा नगर परिषद असेल, यांनी हा खड्डा केलेला होता, तर तो बुजवला गेलेला नाहीये. आणि तिथं नागरिकांचं, स्थानिक नागरिकांचं असं म्हणणं आहे की तिथं पाणी तुंबत असतं. काय म्हणणं आहे, काय होतं असतं इथं? तिकडून म्हणजे ना, हे बुजावलं, पहिले खड्डा नव्हतं ना, तिकडून पाणी निघायचं या चंबर मधून, तिकडून जायचं. तर हा इथं हे चोकअप व्हायचं म्हणून हा खड्डा पाडलेला होता. मग आता ते चोकअप काढून झालंय तरी तो खड्डा तसाच ठेवला गेला. तर निश्चितच मला नगर परिषदेला हे सांगणे का हा खड्डा लवकरात लवकर बुजवला गेला पाहिजे, जेणेकरून जी होणारी हानी आहे ती आपण टाळू शकतो. तर अशा पद्धतीने किंवा त्याच्यावर एखादं झाकण जरी टाकलं आपण तात्पुरत्या स्वरूपात तरी चालू शकतं असं मला वाटतंय. आणि या खड्ड्याचा आपल्याला किती त्रास होतो पावसाळ्यामध्ये घाण परत हे झालं तर तिथं ते नालीचं चेंबर नाही, काही नाही. तिथं लहान पोरं डायरेक्ट अक्षरशः वर नाली काढून ठेवली का, त्याच्यातून माती उचलून खाते. तर सगळे चेंबराचं पाणी उलदाड, सारी सारी घाण 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 या घाण, कोणी पण गिरा तर इथं हा एक चेंबर बनवलेला आहे, आणि तात्पुरत्या स्वरूपात बनवलेला चेंबर आहे. याच्यात पण ज्यावेळेस गटाराचं पाणी साचतं त्यावेळेस ते बाहेर येतं, वगैरे सगळे वरती येतात, मग त्याच्यातून वर येतं. किडे वगैरे. तर ह्या गोष्टीकडं पिंपळगाव नगर परिषदेमध्ये बसलेले जे नगराध्यक्ष असतील, त्यानंतर उपनगराध्यक्ष व स्थानिक जे नगरसेवक आहे, यांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि लवकरात लवकर ह्या गोष्टी आपण मार्गी लावाव्यात असं मला वाटतं. तर वैभव सर, आपण याबद्दल काय बोलू शकता? कशा प्रकारचा? नमस्कार, वंदे मातरम. मी बोरस्ते वैभव, निर्भय महाराष्ट्र पार्टी ग्रामीण युवा जिल्हा अध्यक्ष. तसंच आमचे सन्माननीय तालुका अध्यक्ष संतोषजी सुरवाडकर यांच्या म्हणण्यानुसार आज आम्ही पिंपळगावच्या कोळवाड्यात आलो होतो. तर रोड खूप चांगले म्हणण्यापेक्षा की ठीकठाक आहे, पण 2 आम्ही गटारीचे 2 ते बोगदे बघितले. एक तिड आहे जे फारुख भाऊंनी आपल्याला व्हिडिओ मध्ये दाखवलं, आणि एक आता आम्ही जाणार होतो, पण एक ताई आल्या इथल्या नागरिक, तर त्या बोलत होत्या का पावसाळ्यात त्याच्यातनं किडेवरती येत आहे, वास येतो, दुर्गंधी वाटती. तर माझं हात जोडून एवढीच विनंती की जसं तुम्ही संतोष भाऊ जेव्हा लाईव्ह करता किंवा
शिंदे भाऊ त्यांची साथ देतात आणि नगर परिषद सगळे सन्माननीय नगरसेवक लगेच कामं करतात. तर तसंच ही आमची एक मागणी आहे की इकडे सगळे लहान गोपाळ मुलं खेळत आहे, अभ्यास करता, बाहेर फिरतात, तर ते त्यांना आजारी व्हायरल इन्फेक्शन नको व्हावं म्हणून तुम्ही हे सोयीचं करा. ती घाण पहिले काढून घ्या आणि व्यवस्थित तुम्ही ड्रेनेज ते गटारची लाईन पाणी काढा, नाही तर तोपर्यंत वरनं त्याला ब्रॅकेट असतं ते झाकण तरी बसून द्या साफसफाई करून. शिंदे भाऊ बोला. पूर्ण चोकअप झालेले आहे. पिंपळगाव बसवंत मधील अतिशय कोळीवाडा हा अतिशय दाट घनदाट लोकवस्तीचा असा हा भाग आहे आणि या भागामध्ये मोलमजुरी करणारे बरेचसे लोक या ठिकाणी राहतात, उदरनिर्वाह करीत असतात आणि हे खूप अशा नॅरो म्हणजे छोट्या बोळी असल्यामुळे या ठिकाणी हे लोक त्या ठिकाणी राहतात आणि त्याचं जे सांडपाणी आहे ते सांडपाण्याची व्यवस्था आहे ही व्यवस्थितरित्या झालेली नाहीये म्हणजे नियोजनानुसार. ठीक आहे, आता थोडंसं नियोजित वसाहत नसल्यामुळे या गोष्टी थोडं साहजिक आहेत. या छोट्या गल्ल्यांमधून गटारी काढणं असेल किंवा काय, तर आपल्या पिंपळगाव बसवंतच्या नगर परिषदेतील या प्रभागातील जे संबंधित नगरसेवक असतील किंवा नगराध्यक्ष असतील, उपनगराध्यक्ष असतील किंवा प्रशासकीय अधिकारी असतील, यांना आमची निर्भय महाराष्ट्र पार्टीतर्फे अशी विनंती आहे कळकळीची की आता लवकरात लवकर आपण ह्या ज्या गटार योजना आहे या गटार योजनांमध्ये आपण थोडं लक्ष घालून या जर भूमिगत करता आल्या आणि ही समस्या नुसती ह्याच प्रभागातली असं नाही आहे, हे एक उदाहरण आहे. एक अशा अनेक प्रभागामध्ये ही समस्या आहे. कचरा असेल किंवा गटारीचे प्रश्न असतील किंवा सांडपाण्याचे प्रश्न असतील, स्वच्छतेचे प्रश्न असतील, अशा बऱ्याचशा समस्या आपल्या पिंपळामध्ये आहे. ठीक आहे, तर अशा या ठिकाणी भूमिगत गटार योजना आता आपल्या नगरपालिकेच्या नगर परिषदेच्या माध्यमातून लवकरात लवकर राबवण्यासाठी तेथील जे आता नवीनच निवडून आलेले जे नगरसेवक यांनी आणि नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष यांनी प्रयत्न करावेत आणि सुंदर आणि स्वच्छ पिंपळगाव कसं होईल या दृष्टीने त्यांनी प्रयत्न करावे आणि नागरिकांना एक सुखाचा म्हणजे एक हे द्यावा, दिलासा द्यावा. निश्चितच शिंदे साहेबांनी जे संकल्प मांडलाय तो निश्चितच योग्य आहे, परंतु भूमिगत गटारी होण्यासाठी निधी मंजूर होणार आहे आणि त्याच्यानंतर आपण ते काम चालू करणार आहे हे आम्ही जाणतोय. परंतु तात्विक स्वरूपात जी लवकरात लवकर आता जी समस्या आहे ती कशी मिटवता येईल याकडे नगर परिषदेने तात्काळ लक्ष दिलं पाहिजे. आणि ही बघा आता ही जी मोटरसायकल चालली आहे ती त्या खड्ड्यापासून कशी पास होईल बघा, म्हणजे इतकं धोकादायक वळण घेऊन त्यांना पास व्हावं लागतं. जर कधी एखाद्या वेळेस जर वाहक जोरात आला आणि अचानक त्याला जर टर्न मारायचा असलं तर निश्चितच त्याचं पुढचं चाक खड्ड्यात जाईल आणि पुढचं चाक जेव्हा खड्ड्यात जातं तेव्हा माणसाचा मोठा अपघात होत असतो. या दृष्टिकोनातून आपण लवकरात लवकर पावलं उचलून हा खड्डा भरून काढावा अशी मी नम्र विनंती करतो. धन्यवाद. एकच लक्ष, जनतेचे प्रश्न. मालक मालक, जनताच मालक, मालक मालक, जनताच मालक. वंदे मातरम. प्रश्न विचारा, प्रश्न विचारा, निर्भय बना, निर्भय बना. प्रश्न विचारा, प्रश्न विचारा, निर्भय बना, निर्भय बना. निर्भय बनो, निर्भय बनो. प्रश्न पूछो, प्रश्न पूछो.